हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मराठी स्टोरी डायरी ऑफिशियल यूट्यूब चॅनल। मागच्या व्हिडिओमध्ये आपण माझा नवरा आणि त्याची बायको भाग दुसरा बघितलेला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाग तिसरा बघणार आहोत। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ह्याचा पुढचा भाग लवकरच तुमच्या भेटीला येईल। तो लवकरात लवकर पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। चला तर मग सुरुवात करूया। रमाकांतराव चहाचा शेवटचा घूट घेत कप टिपॉयवर ठेवतात। अगं संधू, त्या दिवशी मला जावई दिसले होते आपल्या नंदनवनच्या एका कॉफी शॉपमध्ये। त्यांच्यासोबत एक मुलगी पण होती, बहुतेक कुणी क्लायंट असेल। मी आवाज दिला पण त्यांचे लक्ष नव्हते आणि ते निघून गेले। हे ऐकता संध्याचा घास घशातच अडकतो। तिचे विचारचक्र सुरू होते, कोण असेल ती मुलगी? तीच असेल का ती एन्ना की डायना? नाही, असे करणार नाही। त्यांना माहिती आहे आपले आता लग्न झाले आहे, तेव्हा ते तिला नाही भेटणार। पण जर भेटलेही तर कदाचित शेवटचं म्हणून। खरंच असंच असेल ना की मी माझी समजूत काढीत आहे आणि तिकडे ते तिला भेटत आहे? आजी तिच्या डोक्यावरून हात फिरवत, संधू काय झालं ग? अशी उदास का बसली आहेस? संध्या आपल्या विचारातून बाहेर येत चेहऱ्यावर पुन्हा ओढून हसू आणत, नाही ग, अशीच बसली आहे। बघ ना, दिवस कसा गेला कळलंच नाही। असं उद्याचा पण दिवस जाईल आणि मग मला परतावे लागेल घरी, म्हणून थोडं उदास वाटत आहे, बाकी काही नाही। तुमची खूप आठवण येते मला, असं म्हणतात तिच्या डोळ्यात अश्रू पाझरतात। आजी तिचे डोळे पुसत, अगं सांजच्या वेळी रडू नये संधू, खरं सांग मला, तिकडे सगळं ठीक आहे ना? तुझी सासू काही त्रास तर नाही ना देत? अक्षय कसा आहे? संध्या डोळे पुसत, अगं खरंच सगळे चांगले आहेत माझ्या घरी, हे पण चांगले आहेत। बघ ना, त्यांनी माझ्यासाठी स्कूटी पण घेतली। आजी, संधू तू सांगतेस खरी, पण तुझा चेहरा नाही सांगत तसा। अगं नवीन लग्न झालेली मुलगी कशी दिसते? लग्नाचं तेज येतं तिच्या चेहऱ्यावर, पण तुझा असं काहीच दिसत नाही, उलट वेगळाच दिसतो चेहरा। संध्या गडबडून, नाही ग, असं काहीच नाही आहे। ती सोप्यावरून उठत, आजे मला खूप भूक लागली आहे, आईचा स्वयंपाक झाला का? मी जेवते आधी। आई तिकडून आवाज देत, अगं संधू, सगळ्यांनाच वाटते, ये तू हात धुवून। एवढं सांगताच संध्या आजीपासून आपली सुटका करते, पण आजीला मात्र जाणवते की संध्या काहीतरी लपवीत आहे। संध्याला सासरी परत येऊन 2 दिवस होतात, मात्र डोक्यात एकच विचार सुरू होता, यांना विचारू का की तुम्ही कुठल्या मुलीला भेटायला गेले होते? पण ते काय म्हणतील? मी ह्यांच्या मागे जासूस लावले, राग तर नाही ना येणार यांना असं विचारलं तर? पण यांनी अजूनही मला पत्नी नाही मानलं, मग कोणत्या अधिकाराने विचारू? काहीच कळत नाही काय करू ते। कदाचित असं नसेल तर ती मुलगी कोणी क्लायंट असेल आणि मी जास्त विचार करून उगाच टेन्शन घेत आहे। जाऊ दे, सोड तो विचार, असेल कोणी मुलगी। संध्या आता घरी ड्रेस घालू लागते, पण पहिल्याच दिवशी अक्षयने तिला आश्चर्याने बघितले, त्यानंतर त्याने पुन्हा कधी लक्षच दिले नाही। दिवसामागून दिवस जातात, पण अक्षयच्या वागण्यात काडीचाही फरक पडत नाही। 1-2दा तर संध्याने रात्री झोपेत जाणून त्याच्या पायावर पाय टाकणे, तर पोटावर हात टाकणे हेही प्रकार केले, पण अक्षय मात्र तितका शांत आणि संयमी। तो हळूच तिची झोप मोड न होऊ देता तो हात किंवा पाय आपल्या अंगावरून काढून अलगद खाली ठेवायचा। त्याच्या अशा वागण्याने आता मात्र तिलाच लाज वाटू लागली की आपण हे काय करीत आहोत? हे असलं वागणं आपल्याला शोभत नाही आणि तिने सगळे प्रयत्न करणे सोडून दिले। जुलै महिना लागला, लग्नाला 5 महिने होत आले। गुरुपौर्णिमा जवळ आली। पहिला सण म्हणून मुलगी माहेरी जाते तसे तिचे वडील तिला न्यायला आले। रमाकांतराव, भाऊसाहेब, मी म्हणत होतो संध्याला 8-10 दिवस ठेवेन, नंतर आणून देईन। पहिला सण सगळे तिकडे तिची वाट बघत आहे। तशी संध्या येत जात असते अधेमध्ये, पण राहिली नाही ना म्हणून म्हटलं। मंगेशराव त्यांना मध्येच अडवत, अहो त्यात काय ठेवा, पण 10 दिवसानंतर मात्र आणून द्या। काय आहे, इकडे आम्हाला नाही करमायचं तिच्याशिवाय। तसे दोघेही हसायला लागतात। संधू निघताना सासू सासऱ्यांच्या पाया पडते, तसा अक्षयही रमाकांतरावांच्या पाया पडतो। संध्या एक वार अक्षयकडे बघते, पण त्याच्या नजरेत तिला काहीच दिसत नाही, ना जाण्याचे दुःख की लवकर येण्याची हास। तिचे मन फार दुःखी होते, मनात येते की परत येऊच नाही, कशाला यायचं? ज्याच्यासोबत लग्न झालं तोच तर तिला पत्नी नाही मानील। आता तिला या नात्यात काहीच आशा पण वाटत नाही। माहेरी येता संध्याच्या सगळ्या मैत्रिणी तिला भेटायला येतात। त्यांच्या गप्पा, दंगा, मस्ती सगळं एकसाथ सुरू असतं। मैत्रिणीमध्ये काही लग्न झालेल्या तर 2-3 कुवाऱ्या होत्या, त्यामुळे कुणाचा नवरा असा आणि कुणाचा तसा,
ज्या लग्न झालेल्या होत्या त्या आपापले अनुभव सांगत होत्या. दिव्या, अगं आमच्यात तर खूप सुरुवातीला भांडणं व्हायची. पहिले 1 वर्ष तर भांडणातच गेले आमचं. पण भांडणं झालं की मी नेहमी रुसून बसायचे आणि ह्यांचा राग शांत झाला की मग हे मनवण्यासाठी कधी बाहेर फिरायला नाही, तर कधी गपचूप खायला नाही, तर कधी मूव्ही बघायला. त्यामुळे ना मज्जा यायची रुसून बसण्यात. तशा सगळ्या मैत्रिणी तिला हसू लागतात. तू तर रुसून मस्त सगळ्या इच्छा पूर्ण करून घ्यायची. दिव्या हसत, मग काय, हक्क असतो तो बायकोचा. संध्या तिचं ऐकून सिरियस होत, ए दिव्या, खरंच 1 वर्ष तुम्ही भांडत होते? दिव्या, अगं 1 वर्ष म्हणजे काही रोज नाही भांडायचो, पण पहिलं वर्ष जरा जास्तच भांडलो, आता जरा कमी झाले. संध्या, मग तुझ्या मनात घरी परत यायचा विचार नाही यायचे? दिव्या, यायचे ना, पण प्रत्येक वेळी झगडा झाला की माहेरी नाही ना येऊ शकत, आणि तसेही माहीत राहायचं की भांडण 2 दिवसात मिटणार आहे ते. श्यामल, संधू काय झालं ग, तू जिजूंशी भांडण करून तर नाही ना आली? संध्या, नाही ग, मी सहज विचारलं. दिव्या, संध्या, तुमचं भांडण झालं की कोण मनवतं ग पहिलं? संध्या गडबडून, नाही, आमचे अजून भांडणच नाही झालं. सगळ्या एकसाथ जोरात, काय, या 5 महिन्यात तुम्ही एकदाही नाही भांडले? संध्या काही न कळून, म्हणजे आमचे हे ना खूप शांत आहेत, अगदी नावाप्रमाणे. शिवानी, अगं कितीही शांत असला तरी भांडण तर होतेच. जिथे प्रेम असेल तिथे इन्सिक्युरिटी असते आणि त्यामुळे भांडण होतेच. संधू, अक्षयचं तुझ्यावर प्रेम तर आहे? संध्या तिचं सहज विचारलेल्या प्रश्नाने गडबडून जाते. एक मन म्हणते की या आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणी आहेत, यांना खरं काय आहे ते सांगूया का? नाही, नको, या अक्षयला चुकीचं समजेल आणि मग त्यांना वाटेल तसं बोलेल. मला नाही आवडणार यांना काही बोललेलं. ती सावरत, अगं ते ना वेगळे आहेत, त्यांचं प्रेम तर आहे माझ्यावर, पण त्यांना व्यक्त नाही करता येत, म्हणजे असं सगळ्यांसमोर दाखवता येत नाही. सगळे तिला चिडवत एका सुरात, ओहो. तशी संध्या लाजण्याचे नाटक करते. इतक्यात त्यांच्यात सावी येते. तिला बघून संध्या, अगं किती लेट, या सगळ्या किती वेळच्या आल्या? सावी थोडी लाजत, अगं मी डॉक्टरकडे गेली होती. श्यामल तिला चिडवत एक भुवई उडवत, काय ग, गुड न्यूज आहे का? सावी गुलाबी होत मनाने होकार देते. तशा सगळ्या आनंदाने उड्या मारीत पुन्हा दंगा सुरू करतात. सगळ्या सावीला पार्टी मागतात. सावी सगळ्यांना शांत करीत, मी काय म्हणते, आपण सगळे मूव्ही बघायला जाऊ, त्यानंतर हॉटेलिंग करू. हॉटेलिंगचा खर्च मी करेन, पण मूव्ही तिकीट सगळ्यांनी आपापली काढायची, काय म्हणता? सगळ्या खुश होत, हो चालेल. संध्या, मी कालच आली, मला काही दिवस थोडी सेवा तर करू दे, मग जाऊ ना. हा संडेला आपण जाऊया का? दिव्या, नाही, फ्रायडेला न्यू मूव्ही रिलीज होत आहे, आपण फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा आधीसारखा. सगळ्या ओके करीत तयार होतात. संध्याचे माहेरी मस्त दिवस जात होते. आई रोज नवीन काहीतरी बनवायची संध्याच्या आवडीचं, आणि संधू पण त्या सगळ्यांना दाद देत खायची. मीनू सोबत कधी गेम तर कधी टीव्हीवर फिल्म, असं बघण्यात वेळ छान जात होता. अधेमध्ये तिला अक्षयची आठवण यायची, पण तो कधी तिला कॉल किंवा मेसेज नाही करायचा. या गोष्टीचं मीनूला खूप आश्चर्य वाटायचं. मीनू न राहून, काय कधी, तू येऊन 5 दिवस झाले तरी जिजूचा कॉल नाही की मेसेज नाही, काहीच कसं नाही वाटत तुला? त्यांना आठवण नाही येत का तुझी? संध्याला कळत नाही आता काय उत्तर द्यायचं. किती गोष्टी लपवणार आणि काय लपवणार, काय काय खोटं बोलणार. वैतागून असं वाटतं सगळं खरं खरं सांगून टाकावे, पण नको. सगळं खरं सांगितलं तर दोन्ही घरात चांगले भांडण जुंपेल, त्यापेक्षा चूप राहिलेलं बरं. तिला शांत बघून, मीनू दी, अगं अशी चूप का झाली, मी काय विचारलं? त्यांचे बोलणे ऐकून तिकडून आई पण येते. ती पण संशयाने बघत, संधू काय झालं ग? खरंच आली तेव्हाची जावयांचा एकही फोन नाही आला तुला? आता संधूला घाम फुटतो. काय सांगू आता? ते माझं आणि त्यांचं थोडं भांडण झालं इकडे यायच्या आधी. तिला लगेच जे सुचले ते तिने पटकन बोलून दिले. आजी काळजीने, अगं पण कशासाठी? संधू आपलं डोकं खाजवी, ते इकडे राहण्यासाठी. मी म्हटलं 10 दिवस राहील आणि ते नाही म्हणत होते, त्यावरून आमचं भांडण झालं. आई आणि मीनू हसत, अच्छा असं आहे, हो चालू द्या तुमचं, बोला. संध्याला हुश वाटते की यांना तिच्या खोट्या कारणावर विश्वास बसला, पण तरीही तिला विचार येतो की काय होईल पुढे. असं किती दिवस मी थांबू आशेवर? ते तर मला बघतच नाही, बघितलं तरी त्यात
ती प्रेमाची नजर नसते. मी एकटीच त्यांच्यावर प्रेम करते. पण हे असं आयुष्य किती दिवस काढायचं? फ्रायडे येतो. आज सगळ्या मैत्रिणी मूवी बघायला जायचं म्हणून लवकर आवरत होत्या. सगळ्या PVR मध्ये जातात. तिथल्या पोस्टर जवळ जाऊन फोटो सेशन करतात. सगळ्या वेगवेगळ्या अँगलने तिथे फोटो काढतात. संध्याला लग्नाआधीचे दिवस आठवतात. किती सुंदर होते ते दिवस. ना कसले टेन्शन, ना चिंता, ना कधी आईवडिलांपासून काही लपवण्याची गरज होती. लग्न होताच किती बदललं सगळं आयुष्य. ती तिच्या लग्न झालेल्या मैत्रिणींना खुश बघून विचार करते, माझे आयुष्य असे का नाही? सगळ्यांना त्यांच्यावर प्रेम करणारा जोडीदार मिळाला, मग मलाच का नाही दिला? मला हँडसम नवरा मिळाला, पण काय उपयोग? त्यांचे माझ्यावर प्रेमच नाही. त्यापेक्षा हँडसम नसता तरी चालला असता, पण माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे होता. तेवढ्या श्यामल तिला ओढत नेत, अगं चल, मूवी सुरू होत आहे. सगळ्या आज आपापल्या चेअर सांभाळत बसतात. ती एक कॉमेडी मूवी असल्याने सगळे खूप हसत असतात, एन्जॉय करत असतात. संध्या पण विचार करते, आज आत्ता आपण आपल्या मैत्रिणींसोबत आहोत तर एन्जॉय करू. टेन्शन, चिंता हे सगळं सासरी गेल्यावर बघू. पण आत्ताचा क्षण मस्त एन्जॉय करायचा. आणि ती पण सगळ्यात मिक्स होत डायलॉगवर शिट्ट्या मारणे तर टाळ्या वाजवीत मूवी एन्जॉय करते. मूवी बघून झाल्यानंतर सगळे कुठल्या रेस्टॉरंटमध्ये जायचे याच्यावर वाद घालीत असतात. कुणाचं कुठलं तर कुणाचं कुठलं. शेवटी वैतागून सावी, ए संध्या, तू सांग ना कुठे जायचे? यांचे तर काही ठरतच नाही आहे. संध्या, अगं पार्टी तू देत आहेस ना, मग तू म्हणशील त्या रेस्टॉरंटमध्ये जाऊ. यावर फायनली सगळ्या तयार होतात आणि सगळ्या नैवेद्यमध्ये जातात. ऑर्डर देण्यासाठी पण फार गोंधळ घालतात. हे बोलू की ते असं करीत शेवटी एक मेनू फायनल करतात. सगळे गप्पा करीत, काही मूवीच्या तर काही आपल्या आधीच्या दिवसाच्या गप्पा मारीत पूर्ण जेवण करतात. सगळ्यांचं होतं तसं सावी काउंटरवर बिल पे करते. संध्याला वॉशरूमला जायचं असते. ती सगळ्यांना थांबून वॉशरूमला जाते. तिकडून येत असते की तिला एका टेबलवर अक्षय सारखा व्यक्ती दिसतो. तो एका मुलीसोबत बसलेला होता. ती जवळ जाऊन बघते तर खरंच अक्षय आहे की कोणी दुसरा. पण तो अक्षयच होता. त्याचे सगळं लक्ष समोर बसलेल्या मुलीवर होतं. ती उंच, शिडशिडीत बांध्याची, निमगोरी, गाल बसलेले, त्यामुळे तिचे चीकबोन्स वर आलेले दिसत होते. नाक सरळ, कपाळ थोडे उंच, अशी लांब गोल चेहऱ्याची ती मुलगी होती. राहणीमान अगदी मॉडर्न होतं. पाठीपर्यंत स्ट्रेट केस, त्यात काही बटा हायलाइट केलेल्या, अंगात आत एक टॉप, त्यावर कोट घातलेल्या. पेहरावावरून असं वाटत होतं ती कुठल्याशा ऑफिसमध्ये चांगल्या पोस्टवर काम करीत आहे. ती लगेच आपल्या मैत्रिणींकडे जाते. तुम्ही निघा, मला थोडे काम आहे, मी नंतर येते. दिव्या, अगं पण असे मध्येच काय काम आलं? संध्या विचार करीत, यांचा कॉल आला होता, ते मला भेटायला येतं म्हणाले, म्हणून मी इथे थांबत आहे. तुम्ही जा, हे मला सोडतील. सगळ्या मैत्रिणी तिला तिथे सोडून निघून जातात आणि संध्या लगबगीने वरच्या फ्लोअरवर जाऊन अक्षयच्या अगदी मागच्या टेबलवर बसते. तिथून तिला अक्षयची फक्त पाठ दिसत होती. आता तिला त्यांच्या गप्पा क्लिअर ऐकायला येतात. अक्षय, ॲना प्लीज माझं ऐकून तर घे. काय ऐकून घेऊ अक्षय? ट्राय टू अंडरस्टँड यार, नाव यू आर मॅरिड मॅन. अक्षय, ट्राय टू अंडरस्टँड यार, मी खरंच या लग्नात खुश नाही आहे. तू मला समजून का नाही घेत? मी लग्न नाईलाजाने केले आहे. माझं आजही तुझ्यावर प्रेम आहे. तुझं आजही माझ्यावर प्रेम असल्याने काय होणार आहे? त्याने परिस्थिती आधीसारखी नाही होत अक्षय. आज तुझी एक बायको आहे आणि तुझ्यावर तिची जबाबदारी आहे. अक्षय तिचा हात पकडत, ऐक ना, ती माझी जबाबदारी आहे मान्य करतो, पण मी तिला पत्नीचा दर्जा नाही देऊ शकत ग. मी आजही तुझ्यावर प्रेम करतो. ॲना थोडं रागाने, व्हॉट डू यू मीन अक्षय? तुला म्हणायचंय का तुझं लग्न झालं पण तू तिला पत्नीचा दर्जा नाही देऊ शकत? माझ्यावर प्रेम करतो पण माझ्याशी लग्न नाही करू शकत. अशा वेळी तुला काय वाटते, काय करायला पाहिजे? अक्षय, मला नाही कळत आहे ॲना, आता काय करायला पाहिजे? खूप फसल्यासारखे वाटते. ॲना, मी काही सजेस्ट करू का अक्षय? अक्षय आशेने, हो सांग ना. ॲना त्याच्या हातातून आपला हात काढीत, तुझं जिच्याशी लग्न झालं आहे आता तू तिलाच आपली पत्नी म्हणून स्वीकार कर आणि मला विसर. अक्षय, ते शक्य नाही ना, मी खूप प्रयत्न केला. ॲना वैतागून आणि रागाने, तुला म्हणायचे काय आहे अक्षय? बायकोही पाहिजे आणि बाहेर भेटायला पण. तुला जर वाटत असेल की तुझं लग्न झालेलं असताना आपण आधीसारखं भेटू शकतो, बोलू शकतो, तर आय एम सॉरी अक्षय, इट इज नॉट पॉसिबल. आणि तुझं जर एवढंच
प्रेम होतं माझ्यावर तर का लग्नाला तयार झाला? कशाला त्या मुलीचं आयुष्य खराब केलं? तुझ्यात ना हिंमत नाही, ना प्रेम निभवायची, ना लग्न निभवायची. अरे एक कुठला तरी हो, आईवडिलांचा आदर्श मुलगा ना तू, मग त्यांनी लग्न लावून दिलेल्या मुलाशी आपले नातं निभव. माझ्याजवळ कशाला येतो सारखं सारखं? मला कशाला फोन करून बोलवतो? अक्षय अगती होत. एना प्लीज तू तरी असं नको बोलू ग. मी खरं तुझ्याशिवाय नाही जगू शकत. विश्वास कर माझ्यावर. मी आजही फक्त तुझाच आहे. तुझ्यावर प्रेम करतो. त्या मुलीला हात सुद्धा नाही लावला ग आजपर्यंत. एना चिडून अक्षय या सगळ्यांनी तू फक्त तुझा वेळ वाया घालवित आहे. तू त्या मुलीला हात लावला काय किंवा नाही याने काय फरक पडणार नाही. तू मॅरिड आहे आणि ती तुझी पत्नी आहे हे सत्य तर नाही बदलणार ना. चल बाय मी निघते. आणि ती तडातड निघून जाते. पण इकडे अक्षय तिच्या अशा जाण्याने खूप खचतो आणि रडू लागतो. तो हेही विसरतो की तो एका रेस्टॉरंटमध्ये बसला आहे. आजूबाजूच्या टेबलवरचे लोक आणि येणारे जाणारे वेटर जेव्हा त्याला बघू लागतात तेव्हा तो रडणे थांबवून टेबलवर मान खाली घालून बसतो. संध्या हे सगळं बघून शॉक होते. तिचा विश्वास बसत नाही की अक्षय तिच्याशी लग्न करून फसल्यासारखं फील करतो. तो इतका दुःखी आहे. ती सरळ उठून त्याच्या पुढच्या टेबलवर जाऊन बसते. अक्षयला जाणवते की कुणी समोर येऊन बसलं आहे. त्याला वाटते एना झाली. तो खुश होत वर बघून एना, पण समोर संध्याला बघून त्याची बोबडीच वळते. कसं बसं त्याच्या तोंडून एवढंच बाहेर पडतं, संध्या तू इथे. चला फ्रेंड्स, आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा.